सो गाईज हीच ती आहे मॉन्टेसरी, वन ऑफ द बेस्ट मॉन्टेसरी इन कर्नाटका. आणि त्याच्यानंतर ही आहे कोडागू, जी म्हणजे ट्राईब आहे इथली त्यांची लाईफस्टाईल आहे ती दाखवली इकडे. गाईज आता शिवांश फिडिंग करतोय ऑस्ट्रिचला. काही 1-2 हत्ती येतात आहे, 1-2 हत्ती जातात आहे. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आता नेक्स्ट डे म्हणजे ॲक्च्युली दुसरा दिवस आहे, म्हणजे तिसरा ॲक्च्युली, पण दुसरा आता आमचा फिरायचा. सो आता आम्ही कूर्गमध्ये जिथे तुम्हाला म्हटलं कुशालनगरला आहोत आणि आता सकाळचे वाजले 10-10:30. आज आम्ही चाललो पुढच्या काही राईड्स म्हणजे पुढच्या काही पॉईंट्स बघायला. सो त्यातला आज महत्त्वाचा पॉईंट आहे गोल्डन टेम्पल म्हणजे बुद्ध मॉन्टेसरी आणि एलिफंट राईड, दुबार एलिफंट राईड. सो ते जाण्यापूर्वी आता आपल्याला आपण ऑलरेडी कालच्यासारखीच ऑटो बुक केलेली आहे तीच. आणि आता आपण नाश्ता करावं लागेल. यांचा इन हाऊस जसं मी तुम्हाला म्हटलं रेस्टॉरंट आहे. सो आता आम्ही इडली, डोसा आणि बरंच काय काय 2-3 आयटम्स आहेत. सो ते आता खातो आणि नाश्ता करून निघतो आहे, म्हणजे कसं दुपारी 1-2 वाजेपर्यंत आरामसात होऊ शकेल. सो दाखवतो तुम्हाला. आमचं तिघांचं पण ड्रेसिंग सेम आहे, माझं, शिवांशचं आणि वृषालीचं. वृषाली येते. सो चला आता खायला चालू करूया लवकरात लवकर. सो गाईज फायनली आपण पोहोचलो आहोत कुशालनगर मॉन्टेसरीच्या इथे, बुद्ध मॉन्टेसरी, जी आमच्या हॉटेलपासून हार्डली 5 किलोमीटर डिस्टन्सवर होती. आणि आजचा आपला पहिला पॉईंट आहे. आणि जर तुम्ही बघाल या बोर्डवर लिहिलं आहे 1963 साली बांधण्यात आलेली आहे. सो वन ऑफ द बेस्ट आणि खूप मोठी मॉन्टेसरी आहे. सो चला जाऊन आपण आतमध्ये आता बघूया. चला. सो गाईज आता आतमध्ये एंटर केल्यानंतर इथे ना संपूर्ण असा म्हणजे असा एक पूर्ण परिसर दिसतो, ज्याच्यामध्ये ना आपली शाळेचा कसा आवर असतो तसा एक मस्त असा पूर्ण असे हे म्हणजे पूर्ण शाळेचा आवरा म्हणजे जो परिसर असतो तसा आहे. आणि इथे बरेच सारे मग स्टॉल्स आहेत, मग खाण्यापिण्याचे आहेत, काही खरेदी तुम्ही इथल्या करू शकता, म्हणजे इथल्या काही पर्टिक्युलर गोष्टी वगैरे. आणि जर बघाल इथे तुम्हाला हे ह्याच्या पंथातले ही लोक दिसतात आणि यांचा हा ड्रेसिंग कोड असतो एक. सो आता आपण जाऊन बघूयात आतमध्ये. सो आता आम्ही एंटर करतो आहे मेन एंट्रन्सच्या इथे. सो बरेच लोक आले. आज ॲक्च्युली मंडे आहे, पण आता कसे हॉलिडे सीझन आहे त्यामुळे गर्दी असणारच आहे. सो चला. सो गाईज हीच ती आहे मॉन्टेसरी, वन ऑफ द बेस्ट मॉन्टेसरी इन कर्नाटका. आणि कुशालनगर मॉन्टेसरी किंवा कुशालनगर बुद्ध मॉन्टेसरी किंवा गोल्डन टेम्पल म्हणून फेमस आहे. बरीच नावाने लोक इथले ओळखतात. सो पाहू शकता तुम्ही. आता आपण याच्या आतमध्ये जाऊन बघणार आहे आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. सो चला तर. सो इथे आतमध्ये बरेच असे दिवे लावलेले आहेत. काही गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, पण स्टील आपण बघतोय. इथे अशी मोठी अशी घंटा आहे आणि इथे समोर आता काय आहे माहीत नाही, बट समथिंग लाईक द मेन टेम्पल म्हणून आहे. सो चला बघूया. फायनली मेन मंदिरात आता आपण एंटर करतो. जस्ट वाव. बघू शकता ही आहे मेन मॉन्टेसरी, बुद्ध मॉन्टेसरी, कुशालनगर बुद्ध मॉन्टेसरी. खरंच खूप सुंदर मॉन्टेसरी आहे. म्हणजे खूप सारी लोक ऑलरेडी आहे शाळेची, काही आय थिंक पिकनिक वगैरे आलेली आहे. सो या समोर गौतम बुद्ध. आणि ही या मॉन्टेसरीबद्दल माहिती आहे. फाउंडर ऑफ बुद्ध शाक्यमुनी. तुम्ही पॉज करून बघू शकता. सो गाईज या बाजूला जे समोर आहे ते म्हणजे काय म्हणतात आपण आश्रम म्हणा किंवा
हे जे बौद्ध अनुयायी आहेत किंवा इथे जे राहणारे सगळे आहेत कायमस्वरूपी, म्हणजे शिक्षणापासून ते पूर्ण त्यांच्या अगदी कॉलेज जीवनापर्यंत जो लाईफ आहे ती सगळे ते इथे स्पेंड करतात, इथे राहतात वगैरे. सो तुम्ही बघू शकता ही मुलं सगळे सगळे इथे ते वर, म्हणजे पूर्ण त्यांचं स्कूल आणि हे वगैरे. या गेटवरची डिझाईन बघू शकता तुम्ही, का भव्य दिव्य आहे. आणि संपूर्ण मॉन्टेसरीवरनं हे म्हणजे काय म्हणतात नेपाळी किंवा हे जापनीज ह्या सगळ्या डिझाईन्स वगैरे आहेत. त्यांच्या संपूर्ण वास्तुशैली किंवा त्यांची जे राहणीमान वगैरे ह्या गोष्टी याच्यातून अनुभवल्या जातात. सो गाईज, आता आपण जे मेन मंदिर बघितलं त्यानंतर बाजूला जे हे मंदिर आहे त्या मंदिराची आपण वास्तुशैली बघू शकतो. सुंदर असं हे सगळं एकंदरीत बांधकाम आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय कसं काय आहे मंदिर. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे. पण संपूर्ण सगळीकडे ना अशा कोरीवकाम किंवा चित्रकला केलेली आहे. त्याच्यावर सगळं हे तिथल्या गोष्टी, तिथली राहणीमान, तिथलं राहणी जीवन सगळं आपल्याला दिसून येतं आहे. सो हे अजून एक काहीतरी इथे मंदिरसारखं आहे, तर ते पण आपण जाऊन बघूया त्याच्या बाजूलाच. सो इथे काहीतरी ना असे म्हणजे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. ते काहीतरी ढोल वगैरेसारखं किंवा आपण जे वाद्य वापरतो आहे आपल्या एखाद्या म्हणजे धार्मिक कार्यक्रमामध्ये, ती सगळी वाद्य वाटतात आपल्याला इथे म्हणजे दिसणार. मला तरी म्हणजे असंच जाणवतं आहे. आय होप म्हणजे समजतं ते बरोबर आहे इथे. आणि समोर काही देवदेवतांची मूर्ती आहेत. सो इथे ना एक रेप्लिका उभा केला आहे तिबेटमधल्या मॉन्टेसरीचा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वाटतं आहे. तिबेटमधली मॉन्टेसरी जी 1980 साली बांधण्यात आली त्याचाच रेप्लिका इथे उभारण्यात आला. सो हे तुम्ही बघू शकता. हे जे आता मी म्हटलं की रेप्लिका ऑफ पालयुल मॉन्टेसरी इन तिबेट 1980मध्ये बांधण्यात आली, त्याचा रेप्लिका आहे. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत निसर्गधाम टुरिस्ट सेंटर, म्हणजे हा इथला एक टुरिस्ट स्पॉट आहे. सो आता इथे बऱ्याच काही गोष्टी आहेत एक्सप्लोअर करण्यासारख्या. सो तो आपण आता जाऊन बघूया. सो चला जाऊया आतमध्ये. सो गाईज, आता शिवांश बरोबर ना शिवांशला हॉर्स राईड करत आहे इथे मस्तपैकी. आणि तो खूप बोलत होता हॉर्सवर, त्या कारण हॉर्सवर बसायचं म्हणून हट्ट करत होता. म्हणून म्हटलं चला त्याची पण राईड होईल कंप्लीट. सो काही आता आम्ही निसर्गधाम टुरिस्ट प्लेसमध्ये आलो, जिथे आता आम्ही जरा स्नॅक्स करतो. नाश्ता, एक लाईम सोडा, एक मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक आणि शिवांसाठी काय म्हणतात प्राईज वगैरे. आणि शिवांशी आता जस्ट हॉर्स राईड पण केली. आणि आता आम्ही अजून एक 2 राईड इथे बघू आणि मग पुढच्या स्पॉटला जाऊ. सो चला आता नाश्त्याचा आस्वाद घेऊया. सो आता आपण इथे बांबू फॉरेस्टमध्ये चाललो आहे आणि त्याची तिकीट काढायला वृषाली गेली आहे. 60 रुपीज पर पर्सन आहे ॲडल्टचे आणि 30 रुपीज फॉर 5 to 10 years. आणि जर तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे घेऊन जात असाल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. पण आता इथे 2 व्हीलर वगैरे कसे काय पार्किंगचे, सॉरी ओके ते पार्किंगचे आहेत. आणि चला आता इथून आपल्याला जायचं आतमध्ये. सो या बांबू फॉरेस्टमध्ये जाताना हा एक हँगिंग ब्रिज आहे आणि खाली एक नदी आहे.
सो काहीतरी रिव्हरचं नाव म्हणाला तो आता बाहेर माणूस. सो अशी एकंदरीत म्हणजे हा हे दिसतोय झुलता ब्रिज वगैरे म्हणून शकता तुम्ही याला. आता गर्दी ऑलरेडी खूप झाली आहे. सो जर तुम्ही बघाल हे सगळीकडे बांबूची झाड आहेत आणि हे बांबूचं पूर्ण जंगल आहे आणि त्याच्या भोवती आणि सगळं हा पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. सो इथे तुम्हाला स्पायसेस आणि अजून इथल्या काय लोकल गोष्टी त्या मिळतील. समोर रेस्टॉरंट आहे आणि इथे पुढे कॉटेजेस पण आहेत. सो आता आपण बघूया जाऊन. सो आता इथे आतमध्ये अजून काहीतरी आहे लाईक पार्क. या पार्कमध्ये सो बघूया आपण आता काय काय दिसतंय इथे. इथे हा एक मला वाटलं इथला ट्रेडिशनल डान्स आहे कोल आर्ट कोडावा मेल. त्याच्यानंतर ही आहे कोडागू जी म्हणजे ट्राईब आहे इथली त्यांची लाईफस्टाईल आहे ती दाखवली इकडे. सो इथे एक आहे कोडावा फिमेल यांचा ट्रेडिशनल डान्स. कोडावा ही मला वाटतं एक जमात आहे जी इथे कुर्गमध्ये तुम्हाला स्पेशली आढळते आणि ती यांचीच वेगळीच भाषा म्हणजे ती कन्नडा आणि कोडावा ही या दोन भाषा इथे बोलल्या जातात कुर्गमध्ये. सो आता आपण चाललो आहे बर्ड पार्कमध्ये. इथे फीडिंगचे वेगळे पैसे घेतले जातात 50 रुपये पर हेड. सो चला जाऊन बघूया काय आहे ॲक्च्युली पक्ष्यांना फीडिंग करायचं. तर तुम्ही बघू शकता वी लव्ह बर्ड्स. तिथे पक्षी आहेत इथे बघू शकता मोठे मोठे पोपट. सो गाईज तुम्ही बघू शकता हे ॲक्च्युली मला इथे पैसे कमवायचे आहेत त्याचे धंदे आहेत. आता ऑलरेडी 100 रुपये तिकीट घेतले आतमध्ये इथे यायचे. प्लस आता 80 रुपये तुम्ही या पोपटावर फोटो काढायचा त्याचे 80 रुपये. इग्वानाबरोबर फोटो काढायचा असेल तर त्याचे 80 रुपये. सो हे पैसे कमवायचे धंदे आहेत. तर आता जाऊन आपण तिथे जाऊ नॉर्मल बर्ड्स बघायला. चल काही आता शिवांश फिडिंग करतोय ऑस्ट्रिचला. सगळे जे एवढे मोठे ऑस्ट्रिच आहेत ना जे आपण सगुणा बागेत बघितलेले यांची एवढी ताकद असते का माणसाला पण एखाद्या जाडजोड माणसाला उचलून घेऊन जाऊ शकतील ते. सगळे हे आहेत टर्की पक्षी. मोराचा कसा पिसारा फुलवतो तसे पिसारा फुलवतात. ऑलमोस्ट कोंबड्यांसारखे दिसतात. सो इथे पण काही प्राणी आहेत गोल्डन फिजंट वगैरे. गोल्डन फिजंट हा व्हाईट फिजंट आहे सिल्वर फिजंट. सगळे पक्षी आहेत वेगवेगळे जे आपल्याला या विभागात दिसतात. सो गाईज इथे आपण बर्ड फीडिंग आहे हे फ्री आहे म्हणजे जे आपण आता पैसे दिलेत तसे. सो गाईज आता आपण हे फिडिंगचं करतोय बर्ड फिडिंगला. विशाली घेते हातामध्ये. बघा इकडे बघ. खूप सारे हे बर्ड म्हणजे पोपट बसले आणि त्यांना तुम्ही म्हणजे फिडिंग करू शकता.
खूप सारे खाली इथे डिअर पण आहे, तर तुम्ही त्यांना जवळून बघू शकता. सो गाईज आत्ता दुपारचं 1-1:30 वाजत आलं आणि आमचा हा सेकंड स्पॉटचा होता निसर्गधाम टुरिस्ट प्लेस तो बघून झालेला आहे. आता नदीमध्ये वगैरे मस्त आम्ही बसलो, फोटोज काढले, काही शूट केलं आणि त्याचे तुम्हाला फोटो बघायचे असेल तर इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि आता इथून निघालो आहे थर्ड स्पॉट बघायला. काहीतरी बराच त्या ऑटो ड्रायव्हरने सांगितलं, एक आय थिंक डॅम समथिंग काहीतरी आहे. त्याच्यानंतर आपण डुबार एलिफंटला जाणार, कारण 4-4:30 ते 5:30 असा टायमिंग आहे डुबार एलिफंटचा. सो चला आता आपल्या 2-3 स्पॉट कवर करायचे आहेत. सो लेट्स गो. चला. सो इथे ना तुम्हाला खूप साऱ्या वाईन्स भेटतील, म्हणजे इथे होममेड बनवलेल्या कुर्गमध्ये. सो आता आम्ही घेतली ब्लूबेरी वाईन आणि इथे खूप सारे त्याच्या ऑफर्स आहेत. म्हणजे एकदम म्हणजे अल्कोहोल फार एकदम हे असतं, म्हणजे तुम्ही म्हणजे घरात कुणी तुम्ही ट्राय करू शकता. सो आणि तुम्हाला खूप सारे असे स्पायसेस पण मिळतील. चहा पावडर आणि कॉफी पावडर ते कॉमन आहे म्हणजे. आणि अक्रोड, बदाम, पिस्ता वगैरे ते पण भेटतं. छान होतं ना प्राईस. सो आता आपण हरंगी डॅमच्या इथे आलो आहे आणि हा 10 रुपये पर हेड तिकीट, म्हणजे 20 रुपये तिकीट काढून आपण आतमध्ये चाललो आहे. चला. सगळ्यात दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही आलो हरंगी डॅमच्या जवळ. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे डॅम आणि आता तिथेच आपण चाललो आहे. सो हरंगी डॅमच्या इथे चाललो आहे. सो लेट्स गो देअर आणि चेकआउट. सो आता आपण जवळ पोचतो आहे हरंगी डॅमजवळ. ॲक्च्युली आता डॅमच्या इथे मीच एकटा चाललो आहे, कारण असं झालं शिवांशला एक हातात उचलून एक हातात शूट करून व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही होत आहे. आणि त्यात कसं झालं आहे, बराच म्हणजे खालीवर आहे आणि त्यात वृषालीचं त्या हाय शूजमुळे तिचे पाय थोडे दुखतात आहे. त्यामुळे मीच एकटा आलो इथे पुढे आता शूट करायला. हाय समोर हरंगी डॅम. सो फायनली पोचलो आहोत आपण डॅमजवळ. हा आहे डॅमचा परिसर. सो गाईज फायनली आपण पोचलेलो आहोत हरंगी डॅमजवळ आणि हा आहे हरंगी डॅमचा नजारा. आता तर पाणी काय म्हणजे डॅममधून वाहत नाही आहे. ऑब्वियस जेव्हा पूर्ण डॅम ओव्हरफ्लो होतो त्यानुसार मग परिस्थितीनुसार पावसाळ्यात मग ते डॅमचे दरवाजे उघडले जातात आणि मग पाणी इथून फ्लो होतो या साईडला पूर्ण. सो हा आहे हरंगी डॅम कुर्गमधला. ते बरेच सारे डॅम आहेत, त्यापैकी हा एक डॅम आहे. कारण आपण एक काय खलखोली असं काहीतरी डॅम आहे, तो पण आपण बघणार आहोत, जो म्हणजे दुबार एलिफंट कॅम्पच्या जवळ आहे. कारण ते 2 स्पॉट अजून आपले बाकी आहेत दिवसभरातले. सो हा असा एकंदरीत आहे हरंगी डॅम, जो हा इथल्या नदीवर आहे. आय थिंक या नदीचं नाव पण हरंगी नदीच असेल. सो काही 5:30 झालेत. आम्ही इथे 4:45ला काहीतरी आलो आणि ते खूप मोठी लाईन होती एलिफंट राईडसाठी. म्हणजे तुम्हाला दिसत असतील हत्ती, दाखवतो 1 मिनटं. ही हत्ती आहेत इथे आणि इथेच तुम्हाला म्हणजे ते घेऊन जातात. म्हणजे त्याचे 140 रुपीज आहे पर हेड आणि 500 रुपीज एलिफंट बाथ. म्हणजे तुम्हाला जर हत्तीवर पाणी टाकायचं असेल 2 टप त्याचे 500 रुपये घेतात. पण आमचा नंबरच नाही आला आणि मग त्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता आणि इथेच थांबावं लागलं. आता आमच्या सगळ्यात जवळपास 50-60 लोक होती, जास्तच असतील, कोणाचाच नंबर नाही आला. सो आता त्यांना एकतर उद्या किंवा परत कधी येतील तेव्हा. सो आम्ही तर आता उद्या जाणार आहोत. सो यावेळी हे एलिफंट राईड नाही म्हणतात, पण एलिफंटला हे बाथिंग करणं वगैरे हा जो सीन होता, जे आम्हाला कुर्गला आल्यानंतर हे दुबार एलिफंटचं बघायचं होतं, ते राहून गेलं. बेटर लक नेक्स्ट टाइम. बघूया.
तुम्ही बघू शकता इकडे हत्ती दिसतोय. तिथे मला वाटतं बरेच हत्ती असतील. काही 1-2 हत्ती येतात आहे, 1-2 हत्ती जातात आहे. सो फायनली एवढा डिस्टन्स कवर करून आपण आय थिंक ऑलमोस्ट हे एक अर्धा किलोमीटर असेल एवढा डिस्टन्स कवर करून आपण पोचलो आहे चिखलहोले डॅमजवळ. आणि हा बघू शकता, हा आहे तो डॅम. सो हा सुंदर नजारा आहे डॅमचा. हे पाणी जातं तिकडे. तो सुंदर असा हा डॅम आहे. आणि हा डॅम बघून आता आपण निघणार आहोत घरी. घरी म्हणजे हॉटेलवर आपल्या. हां चलो.